कापसी खुर्द में बड़ी कार्रवाई। एमके फूड्स पर छापा। 2,20,000 रुपए किलो गेहूं जब्त। नागपुर के कापसी खुर्द स्थित एमके फूड्स प्राइवेट लिमिटेड में जांच के दौरान भारी मात्रा में अनाज का भंडार पाया गया। कंपनी के मैनेजर गिरिराज ठाकुर से जब अनाज से संबंधित जानकारी और खरीदी के बिल मांगे गए तो उन्होंने ना तो कोई जानकारी दी और ना ही कोई भी बिल प्रस्तुत किया। इस मामले में कंपनी के मालिक धनराज जगदीशपुरी और मुकेश गिरिराज ठाकुर के खिलाफ अपराध दर्ज किया गया है। कार्रवाई के दौरान 2,20,000 किलो गेहूं और 6 वाहन जब्त किए गए। जब्त की गए माल की कुल कीमत लगभग 1,26,00,000 रुपए बताई जा रही है। इस पूरे प्रकरण की आगे की जांच और कार्रवाई पारडी पुलिस के द्वारा की जा रही है। क्राइम ऑपरेशन ब्यूरो रिपोर्ट, नागपूर। हे पहा, याच्यामध्ये डीसीपी झोन 5 श्री निकेतन कदम सर यांच्या माहितीवरून झोन 5 ची टीम यांनी जाऊन गुप्त बातमीदार पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्यावरून तिथे गेले असता ही जी कंपनी आहे ती एमके फूड्स प्रायव्हेट लिमिटेड, कापसी बुजुर्ग तहसील कामठी जिल्हा नागपूर येथील एक घटनास्थळ आहे। तर तिथे गेल्यानंतर हे जे कंपनीमध्ये आहे इथे धान्याचा साठा मिळून आलेला आहे। त्याची चौकशी केली असता कंपनीचे जे हजर असलेले मॅनेजर मुकेश गिरिजा ठाकूर याला विचारपूस केली असता त्यानं त्या जो धान्याचा साठा आहे त्याबद्दल काहीही पुष्टीदायक माहिती सादर केली नाही किंवा कोणतेही बिल सादर केलेले नाही। तर त्यावरून आम्ही कंपनी मालक धनराज जगदीश पुरोहित आणि कंपनीचा मॅनेजर मुकेश गिरिजा ठाकूर या दोघांवर ईसी ऍक्ट चे कलम 3 आणि 7 प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे। आणि याच्यामध्ये एकूण जो मुद्देमाल आहे तो 2,20,930 किलो गव्हाचा साठा आहे आणि एकूण 6 वाहनं अशी जप्त केलेली आहे। त्याची एकूण किंमत 1,26,32,550 रुपये आहे। हे तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे त्यामध्ये आरोपी वाढ होईल। नाही, आता माहिती अजून आता ते तपास बाकी आहे, ते तपास चालू आहे।